झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या खेळाने इंग्लंडचा माजी फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमने आपल्या भोवती एक वेगळं वलय निर्माण केलं। मात्र बदलत्या हेअरस्टाईलमुळे तो चाहत्यांच्या अधिक लक्षात राहिला। आपल्या बदलत्या हेअरस्टाईलमुळे तो यूथ आयकॉनही बनला। डेव्हिड रॉबर्ट जोसेफ बेकहॅम, अर्थातच फुटबॉलर डेव्हिड बेकहॅम। 1992 मध्ये फुटबॉल फील्डवर एंट्री घेतल्यापासून ते अगदी 2013 मध्ये PSG कडून खेळत असेपर्यंत त्याच्या फुटबॉल कौशल्याऐवजी त्याच्या हेअरस्टाईलची चर्चाच अधिक रंगली। फुटबॉलच्या प्रत्येक मोठ्या इव्हेंटनुसार आणि बदलत्या मोसमानुसार त्याच्या हेअरस्टाईलमध्ये चेंज पाहायला मिळतो। छोट्या केसांपासून ते मानेपर्यंत रुळणाऱ्या त्याच्या हेअरस्टाईलची क्रेज आजही कायम आहे। फुटबॉलमुळे बेकहॅमला ओळख मिळाली तर त्याच्या हेअरस्टाईलनं आणि त्याच्या लुकनं बेकहॅमला ब्रँड नंबर 1 बनवलं। वेगवेगळे ब्रँड्स त्यानं आपल्या अनोख्या अंदाजात एंडॉर्स केले। मैदानावर त्यानं धुमशांतर घातलंच, मात्र त्याहून अधिक त्याची पर्सनॅलिटी फुटबॉल चाहत्यांना अधिक भावली। थोड्याच कालावधीत त्यानं चाहत्यांवर असं काही गारूड घातलं की तो पाहता पाहता यूथ आयकॉन बनला। गुगलवर 2003-2004 मध्ये त्यानं सर्वाधिक सर्च्ड ॲथलीटचा मानही पटकावला होता। स्पाइस गर्ल्सच्या ग्रुपमधल्या व्हिक्टोरिया पॉश ॲडम बरोबर तो विवाह बंधनात अडकला आणि त्याला आणखी ग्लॅमर मिळालं। फुटबॉलला अलविदा केल्यानंतरही त्यानं आपल्या हेअरस्टाईलमध्ये वेगवेगळे चेंजेस केले। त्यामुळेच कदाचित त्याला हेअरस्टाईल बदलणारा बेताज बादशाह असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।